महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अगदी 5 मिनिटांपूर्वीची सर्वात मोठी अपडेट सध्या आपल्यापर्यंत पोहोचली आहे। राज्यातील महिलांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे। राज्यातील या 12 बँकांमध्ये पैसे येण्यास अखेर सुरुवात झाली असून 2100 रुपयांसह पुढील 3000चा हप्ता देखील आता सध्या महिलांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झाली आहे। 3000 हे कोणाचे आहेत, कुठल्या प्रकारचे आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहोत। मात्र पहिला हप्ता आहे 2100 रुपयांचा, असे मिळून 5100 रुपये महिलांच्या खात्यावरती येणार आहेत। मात्र तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असणं खूप गरजेचं आहे असं देखील सरकारने आज सकाळी सांगितल्यामुळे राज्यातील महिलांमध्ये आता गोंधळ निर्माण झाला की नेमकी कोणती ती कागदपत्रे आहेत आणि कोणते जिल्हे आहेत। आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून हे पैसे महिलांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात होईल। पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या अर्जाची, तुमच्या नावांची छाननी होऊन त्याच्यात जवळजवळ 60 लाख महिलांची नावं गाळण्याचा कार्यक्रम देखील सरकारने जाहीर केला आहे। महाराष्ट्राच्या बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतंच आज सकाळी निवेदन केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील जवळजवळ 5 लाख महिलांनी आपल्या लाडक्या बहिणींचा हक्क सोडला असून त्यांनी आता हे पैसे नको आहेत असं जाहीर केले। कारण की त्यांचं आर्थिक उत्पन्न जास्त असल्याकारणे त्यांनी 6 हप्ते तर घेतलेत, 7 हप्ते घेतलेत, परंतु आता इथून पुढे हप्ते आम्ही घेणार नाही असं त्यांनी जाहीर केले। कारण की त्यांची परिस्थिती खूप चांगली असल्याकारणे त्यांनी हे नाकारले असं त्यांनी म्हटले। परंतु आगामी काळामध्ये राज्यातील बहुतांश जवळजवळ अजून 55 लाख महिला अशा आहेत की त्या सध्या हा हक्क आपल्यापर्यंत घेत आहेत। त्यांचं आर्थिक उत्पन्न चांगलं असून देखील ते सरकारचे पैसे घेत आहेत, त्यांची देखील नावं गाळली जातील। परंतु तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असल्यावर तुमचे हप्ते चालू राहतील हे देखील आपण पाहणार आहोत। परंतु महत्त्वाची बातमी म्हणजे ते 12 जिल्हे कोणते आणि त्या 17 बँका कोणत्या की ज्या बँकेमध्ये आता हे पैसे येणार नाहीत हे देखील आपण पाहणार आहोत। सुरुवातीला 12 जिल्ह्यांची नावं पाहणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सध्या येण्यास सुरुवात झाली असून लाडक्या बहिणीची यादी देखील आपल्यापर्यंत पोहोचली आहे। ती यादी कोणती आहे, ह्या यादीतील नावं, आपलं नाव कसं शोधायचं याची देखील इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। सुरुवातीला तुमच्या जिल्हा लेवलला जाऊन तुमच्या जिल्ह्यातील तुमचा तालुका निवडायचा आहे, तर तालुक्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे आणि तुमच्या ग्रामपंचायतीची संपूर्ण यादी असेल त्या यादीमध्ये तुमचं नाव पाहायचं आहे की या यादीमध्ये तुमचं नाव कट तर झालं नाही का। जर नाव कट झालं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। पुढे जर आपण पाहिलं तर ते 12 जिल्हे कोणते आहेत याची देखील माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला कोकणातील जिल्हे आहेत रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या बहुतांश भागामध्ये हे पैसे आलेत। कारण की हे जिल्हे लहान असल्याकारणे याची पूर्ण छाननी करायला वेळ लागत नाही, त्यामुळे या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती आता जवळजवळ 2100 रुपयांचा हप्ता देण्याचं 100% ठरलं असून संध्याकाळी 7 वाजल्यापासून हे पैसे महिलांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झाली आहे आणि इथे महिलांनी आनंदोत्सव साजरा केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आदिती तटकरे यांचं देखील त्यांनी अभिनंदन केलं आहे की तुम्ही निवडणुकीच्या वेळी ज्या घोषणा दिल्या होत्या त्या घोषणांना तुम्ही खरेखुरे ठरले आहात आणि आम्हाला ते पैसे दिल्याबद्दल महिलांनी अजित पवारांचे देखील आभार मानले आहेत। म्हणजे एकंदरीत सरकारने जो महिलांना जो आदेश दिला होता की आम्ही तुम्हाला निवडणुकीनंतर 2100 रुपयांचा हप्ता देऊ, तो त्यांनी शब्द खरा ठरवला सध्या बोलले जाते। परंतु काही महिलांची खाती देखील ते गोठवण्यात आले आहेत। पुढील 8 दिवसामध्ये साधारणतः या 10 बँका महत्त्वाच्या मानल्या जातात। SBI स्टेट बँक ऑफ इंडिया ही देखील बँक महत्त्वाची आहे, महाराष्ट्र बँक ही बँक महत्त्वाची आहे, ॲक्सिस बँक देखील महत्त्वाची आहे, HDFC बँक, युनियन बँक, कॅनडा बँक, पंजाब बँक ह्या बँका खूप महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत। कारण की या बँकामध्येच महत्त्वाची जास्त महिलांची खाती आहेत आणि या खात्यावरती पैसे देण्यास सरकारला कोणत्या प्रकारचा त्रास नाही, लगेच पैसे या खात्यावरती ट्रान्सफर होऊ शकतात। त्यामुळे तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं अकाउंट या दोन्ही बाबी लिंक असल्यानंतर तुम्हाला पैसे येण्यास कोणत्या प्रकारची टाळाटाळ सरकार करणार नाही हे देखील सरकारने जाहीर केले। त्यामुळे आगामी काही दिवसामध्ये राज्यातील साधारणतः या 6 जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील साधारणतः नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागात देखील तुमचे पैसे आता येण्यास सुरुवात होईल असं सरकारने जाहीर केलं आहे। त्यानंतर मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड या 2 जिल्ह्यात देखील सरकार आता आज रात्रीपासूनच पैसे देईल असे सरकारने जाहीर केलं आहे। आगामी काही दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर ती कोणती डॉक्युमेंट्स आहेत, कोणती कागदपत्रे आहेत तुमच्याकडे तयार ठेवायची याची देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे। ती माहिती तुम्ही तुमच्याजवळच ठेवायची आहे। दुसऱ्या तुमच्या आजूबाजूच्या महिलांना देखील सांगायचं आहे की ही कागदपत्रे तुमच्याजवळ ठेवा, जेणेकरून तुमचे हप्ते बंद होणार नाहीत। कारण की 60 लाख महिलांचे हप्ते आता बंद होणार आहेत। त्यामध्ये तुमचं राशन कार्ड
पिवळ्या रंगाचं असलं तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही. तुमच्याजवळ ठेवायचं आहे पांढरा आणि केशरी रंगाचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील सरकार मागू शकते, कारण की तुमचं उत्पन्न जास्त आहे का हे याची सरकार विचारणा देखील करू शकते. त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या बँकेचं नाव सेम आहे का, हे नावं दोन की सारखे असतील किंवा दोन्ही तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का याची देखील पडताळणी सरकार आता पाहणार आहे. कारण की जेणेकरून लिंक असेल तर डेबिटद्वारा डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर करण्यास सरकारला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही, हा देखील सरकारने विचार करूनच दोन्ही अकाउंट महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड देखील तुमचं उत्पन्न किती आहे, तुमच्या खात्यावरती एकंदरीत महिन्याला वर्षाला किती पैसे येतात हे देखील सरकार पाहत आहे. जेणेकरून तुम्हाला हप्ता चालू ठेवायचा की नाही की बंद करायचा यावरती सरकार विचार करेल. तेव्हा तुम्ही ही महत्त्वाची कागदपत्रे आज किंवा उद्या रात्रीपर्यंतच तुमच्याजवळ ठेवा असे सरकारने जाहीर केले आहे. तेव्हा तुमच्या खात्यावरती आता पैसे येण्यास सुरुवात होईल. हा सरकारचा ऐतिहासिक निर्णय मानला गेला आहे. धन्यवाद.